उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरला वादळी वाऱ्याचा फटका. जुहू एअरपोर्टवरती हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग. शिंदे मुरबाडला लग्नासाठी जात होते. कल्याण डोंबिवलीसह ठाण्याच्या वातावरणात अचानक बदल. सर्वत्र सोसाट्याचा वारा आणि धुळीचं साम्राज्य. प्रवाशांचं नागरिकांची तारांबळ. कल्याण डोंबिवलीमध्ये जोरदार सोसाट्याचा वारा. अनेक घरांवरचे पत्रे उडून रस्त्यावर तर काही ठिकाणी झाडं कोसळल्याच्या घटना. ठाण्याच्या वांगणीमध्ये घरावरचे पत्रे उडाले. राज्यातील अनेक जिल्ह्यांना आज अवकाळी पावसाचा तडाखा. नाशिक, नंदुरबार, अकोला, अमरावती, वाशिम, बीडमध्ये पावसाच्या सरी. उकाड्यापासून नागरिकांना दिलासा. बुलढाण्यात पावसामुळे थांबलेल्या दुचाकींना एसटी बसची धडक. अपघातात तब्बल 10 ते 12 दुचाकींचं मोठ्या प्रमाणात नुकसान. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. मुंबईच्या पायधुणीमधील चौघांच्या मृत्यूचा 11 दिवसांनंतर छडा. उंदीर मारण्याच्या औषधामुळे मृत्यू झाल्याचं उघड. मृतांच्या शरीरात झिंक फॉस्फाईडचे अंश आढळले. 2029ला देखील सुनेत्रा पवार बारामतीतनं निवडणूक लढवतील. सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्री व्हावं अशी बारामतीकरांची इच्छा. जय पवारांचं वक्तव्य. राज्यसभेवर मला पाठवा असा आग्रह नाही. पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असेल. सुनेत्रा पवारांच्या राज्यसभेच्या रिक्त जागेवरनं छगन भुजबळांची प्रतिक्रिया. अजित पवारांच्या अपघाताला 4 महिने उलटले तरी तपास हवा तसा होत नाही. पीएसआर कंपनीच्या मालकाला अद्याप अटक का नाही? अनेकांची नावं समोर येतील म्हणून सरकार घाबरते का? रोहित पवारांचा सवाल. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत हे माझं स्वप्न. प्रत्येक पक्ष आपल्या नेत्यांचा विचार करत असतो. बच्चू कडूंची शिंदेंवरती स्तुतीसुमनं. तर आमचे आमदार कसे जास्त येतील हा विचार करणारच. कडूंचं सूचक वक्तव्य. नाशिकमधील रिंग रोडवरनं नवा वाद. महिलांवरती दडपशाही सुरू असल्याचा संजय राऊतांचा आरोप. शेतकरी महिलांच्या तक्रारीनंतर राऊतांचा जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या. अधिकाऱ्यांना विचारला जाब. तामिळनाडूत सत्ता स्थापनेसंदर्भात विजय थलपतींकडनं पुन्हा राज्यपालांची भेट. तर आधी बहुमताचा आकडा सादर करा मगच शपथविधी. राज्यपाल आर्लेकरांची भूमिका. सूत्रांची माहिती. पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जींचा सरकार बरखास्त. राज्यपाल RN रवींचे लेखी आदेश. ममता सरकारचा आज कार्यकाळ संपल्यामुळे निर्णय. ममता बॅनर्जींनी राजीनामा देण्यास दिला होता नकार. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांच्याकडनं ममता बॅनर्जींची भेट. निवडणुकीतील बेमानी विरोधात एकत्र लढावं लागेल. भेटीनंतर अखिलेश यादव यांचं वक्तव्य. टीएमसी खासदार महुआ मोइत्रांसमोर विमानातच घोषणाबाजी. काही तरुणांकडनं टीएमसी चोर है जय श्रीरामच्या घोषणा. काहींनी वेड्यावाकड्या नजरेनं बघितलं. महुआ मोइत्रांची तक्रार. मुंबईमध्ये मासळी बाजारात मासे कापून विकण्यावरती बंदी घातल्याची माहिती. पालिकेच्या नव्या नियमामुळे कोळी महिला आक्रमक. तर असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. महापौर रितू तावडेंची माहिती. मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी मुख्यमंत्री आणि मंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत करार. महाराष्ट्र सागरी मंडळ आणि नॉर्वेस्थित कंपनीशी करार. वॉटर मेट्रोमुळे जलवाहतुकीचा नवा अध्याय सुरू होईल. फडणवीसांचं प्रतिपादन. राज्यातील 10वी बोर्डाचा उद्या निकाल लागणार. बोर्डाच्या वेबसाईटवरती दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार. सराफा बाजारात सोन्या चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी मोठी वाढ. सोनं 1,600 रुपयांनी तर चांदी तब्बल 8,000 महागली. जीएसटीसह सोनं 1,56,000.